तपास जो की कलम 194 BNSS खाली करण्यात येतो तो तपास CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत। आता प्रश्न आहे की या तपासाचा उद्देश काय आहे? या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। म्हणजे घातपात आहे का याचा तपास। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे। आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे।